परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास मी स्वागत करतो. I welcome you all in the holy and precious and mighty name of our Lord Jesus Christ. परमेश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. प्रियानो, तुम्हाला एक गोज सांगतो. I want to tell you a secret. जोपर्यंत तुम्ही प्रभूच्या आराधनेमध्ये प्रभूच्या स्तवनामध्ये स्वतःला विसरून जात नाही, Till the time you don't forget yourself in the presence and worship of God, स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी विसरत नाही you don't forget your own existence, आणि आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभूशी पूर्णपणे जोडून त्याच्यामध्ये एकरूप होत नाही, until the time you don't become one with the Holy Spirit, तोपर्यंत देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाहीत. till the time you won't receive the blessings from God. देवाच्या वचनातली रहस्य गुज देव प्रगट करणार नाही. God won't reveal the mysteries and secrets of His word. आणि या गोष्टी जर झाल्या नाही तर आमच्या आत्मिक जीवनाला किंवा आमच्या उन्नतीला ती का अडखळण ठरणार आहे, आत्मिक उन्नतीला अडखळण ठरणार आहे. If these things don't happen, it will be a hindrance to your spiritual growth. आणि आमची ही आत्मिक उन्नती ह्याला खंड पडता कामा नये. And there is no way that you can cause anything to hinder it. जोपर्यंत आमचं अस्तित्व या जगामध्ये आहे किंवा आम्ही जिवंत आहोत या जगामध्ये, Till the time we are living in this world, तोपर्यंत आम्ही त्या प्रौढतेपर्यंत जाण्याचा नेटानं प्रयत्न करणं किंवा प्रभूमध्ये उन्नती आम्ही साधणं फार गरजेचं आहे. we have to keep growing in God. आणि म्हणून प्रियानो, माझा आत्मा देवाच्या आत्म्यामध्ये एक असणं For my spirit to be one with God, आणि माझ्या आत्म्यावर देवाची कृपा असणं फार महत्वाचं आहे. and for my spirit to have the grace and mercy of God, it's important. प्रियानो, आमचं आत्मिक जीवन आमचा नवीन जीवितक्रम चालू झालेला आहे. Our new life routine has begun. आम्ही ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलं, When I accepted Lord Jesus Christ as my personal Savior, येशूच्या रक्तानं मी शुद्ध झालो, when I became purified by the blood of Jesus, माझ्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला मी स्वीकारलं माझा तारणारा प्रभू म्हणून, when I accepted Jesus in my heart as my Savior, माझा पाण्यामध्ये बुडवून बाप्तिस्मा झाला, when I was baptized in water, माझा नवीन जीवितक्रम चालू झाला. my new routine had started. आणि प्रियानो, हा जीवितक्रम त्याचं कशाच्या केंद्रस्थानी तो आहे, And the center point of this new routine, तर तो वधस्तंभाच्या केंद्रस्थानी आहे. it is the cross. कारण त्या वधस्तंभावर झालेल्या त्या महान अद्भुत अशा कृत्यांमुळं Because of the mighty and marvelous act done on the cross, येशू आणि सर्व काळचा आमचा तारणारा झालेला आहे. Jesus has become our Savior of everlasting त्याच्यावर time. विश्वास ठेवण्याची त्रेधा उडणार नाही. No one will be mocked who has trust in Him. ते निष्कलंक रक्त आमच्या पापक्षमेसाठी त्यांनी सांडलं. He shed blameless blood for us. जे मरण आमच्या वाट्याला होतं ते मरण त्याने स्वतःवर घेतलं He took the death that was for us. आणि वधस्तंभावरचं शापित मरण त्यानं आमच्यासाठी सहन केलं. And He bore the death on the cross for us. तो मेला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पित्याच्या गौरवानं तो जिवंत झाला. He died, He buried, and was resurrected on the third day. तो युगानुयुगचा जिवंत आहे. He is a King of everlasting आणि time. वधस्तंभावर झालेल्या त्या महान यज्ञामुळं And because of what happened on the cross, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, whoever believes in Him, जो कोणी त्याला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारतो, whoever accepts Him as a personal Savior, तो जुन्या आणि सर्व पापाला तो मेलेला आहे He is gone to all the old sins. आणि देवाला तो जिवंत असा नवीन असा सादर झालेला आहे. And He has presented Himself newly. जुनं ते होऊन गेलेलं आहे, The old has gone. सर्व काही नवीन आहे. Now everything is new. आमचं जुनं अस्तित्व संपलेलं आहे. Our old existence is gone. आता आमचं नवीन अस्तित्व ख्रिस्तामध्ये आहे. Our new existence is in कारण Christ. ख्रिस्तामध्ये आम्ही नवी उत्पत्ती आहोत. We are a new creation in आमची Christ. ओळख ख्रिस्तामध्ये आहे. Our identity is in Christ. आमचा प्रवास ख्रिस्तामध्ये आहे. Our journey is in आम्हाला Christ. सार्वकालिक जीवनाचं जे वतन किंवा आम्ही पाहतो जो मुकुट मिळणार आहे तो ख्रिस्तामध्ये आहे. Our everlasting crown is in Christ. म्हणून नवीन जीवितक्रम जो आहे तो ख्रिस्ता वधस्तंभाच्या केंद्रस्थानी आहे. The new routine has the center of the cross. आणि म्हणून प्रियानो, वधस्तंभाचं मर्म किंवा वधस्तंभाचं शिक्षण किंवा येशूचं मरण, पुनरुत्थान, सार्वकालिक आणि स्वर्गारोहण या सर्व गोष्टी आमच्यामध्ये असणं आणि त्याच्यामध्ये आम्ही रोज वाटचाल करणं फार गरजेचं आहे. The burial, the teaching of resurrection, we have to live in it every single day. आणि म्हणून आम्ही ती काळजी घेणं गरजेचं आहे. We have to pay attention to आम्ही it. ते समजून घेणं गरजेचं आहे. We have to understand it. आम्हाला आशीर्वाद देणारा तो देव आहे. He's the God who blesses. नवीन जीवितक्रमाविषयी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो. रोमकराचं पत्र याचा 12वा अध्याय आणि पहिली काही 2-3 वचनं वाचा. यास्तव बंधुजन हो. यास्तव वरचा हेडिंग काय, नवीन जीवितक्रम. यास्तव बंधुजन हो. मी देवाच्या करुणामुळे तुम्हास विनवितो की तुम्हास विनवतो की
तुम्ही आपल्या शरीराचा तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत जिवंत पवित्र पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ व करावा देवाला प्रिय असा यज्ञ करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. Romans 12:1 onwards, I beseech you therefore, brethren, by the mercies of God, that you may present your bodies as a living sacrifice, holy and acceptable to God, which is reasonable service. तो ख्रिस्ताच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनवतो की I beseech you because of the mercies of God, तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला प्रिय असा यज्ञ करा. present your bodies as a living sacrifice to God. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. This is a reasonable service. आता यज्ञ करणं म्हणजे काय आहे? What does it mean to sacrifice? ज्याप्रमाणे पौल म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. As Paul says, I've been crucified with Christ. आता माझ्या ठाई मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई वास करतो. It's not me, but Christ who lives in me. आता माझ्या ठाई जो काय जीवित आहे ते ख्रिस्तावरील विश्वासानं आहे. Whatever is living in me is because of the faith in Christ. म्हणून ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेल्या अवस्थेमध्ये मी पाहतो खिळलेला असतं आमच्या शरीराचा यज्ञ आहे प्रियानो. All our sacrifice is being crucified on the cross with Christ. तो म्हणतो तुमचं शरीर माझं मंदिर आहे. He says your body is my temple आणि त्यामध्ये माझा आत्मा वास करतोय तुम्हाला ठाऊक नाही काय? and my spirit dwells in it. Don't you know that? येशू पण म्हणतो की मी आणि मंदिर पाडून 3 दिवसात मी पुन्हा उभारेन. Jesus says that I'll tear it down and build it again in 3 days. तो त्या शरीराविषयी बोलत आहे. He was talking about the body. जो देह तो वधस्तंभावर आमच्या पापक्षमेसाठी देणार होता. The body that he was going to sacrifice for our sins ते on the cross. मंदिर जे देवाचं आहे The temple that belongs to God. तो म्हणतो मी ते 3 दिवसात पुन्हा उभारेन. He says I'll rebuild it in 3 days. आणि आम्ही सुद्धा ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताचं शरीर हे मंदिर आम्ही आहोत. And we ourselves are a temple of body and of Christ. आता ते उभारलेलं आहे. It is built. आता ते बांधलेलं आहे. It's built. नवीन जीवित क्रमाप्रमाणे ते रचलेलं आहे. It's built on the foundation of new त्याची life. रचना चालू आहे. It's being built. म्हणून मी प्रियांनो तो यज्ञ जो सातत्य त्याच्या आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. That's why we need to have the consistency. आम्ही त्या वधस्तंभाकडे आमचं लक्ष देणं गरजेचं आहे प्रियानो. We have to pay attention to the cross. जो कोणी मला अनुसरायला पाहतो Whoever tries to follow me, त्याने आत्मनिग्रह करावा. let him introspect. त्याने आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावं. Let him pick up his cross and follow me. प्रियानो हे शरीराचा यज्ञ आहे This is the sacrifice of the body. आणि हा नवीन जीवित क्रम आहे. पुढे काय लिहिलं वाचा ब्रदर. या युगाबरोबर समरूप होऊ नका, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. स्वतःचे रूपांतर होऊ द्या होऊ द्या. यासाठी की यासाठी की देवाची जी उत्तम देवाची जी उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून ती घ्यावे. काय आहे हे समजून घ्यावे. Romans 12:2, and do not be conformed to the world, but be transformed by the renewing of your mind, that you may prove what is good and acceptable and perfect will of God. या युगाबरोबर समरूप होऊ नका, Don't be one with the world. कारण हे युग नाशाकडे चाललेलं आहे. The world's going towards ते destruction. अंधकारानं ग्रासलेलं आहे. It is covered with एक darkness. दिवस ते संपुष्टात येणार आहे. One day it will perish. पण तुम्ही नव्या युगामध्ये प्रवेश करणारे लोक आहात. You are the people who will enter the new तुम्ही त्या world. स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश करणारे लोक आहात. People who will enter the heavenly म्हणून या kingdom. युगाबरोबर समरूप होऊ नका. Don't be one with the world. तर आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या. या नवीन जीवित क्रमामध्ये घडत असलेली ही प्रक्रिया आहे. हालेलुया. This is the pattern of being one with God. नवीन आपल्या मनाचं नवीकरण होणं गरजेचं आहे. Let your minds be renewed. आणि परमेश्वराची परिपूर्ण ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्या. And understand the good, acceptable, and perfect will of God. आणि नवीन जीवित क्रमाचं ध्येयच ते आहे प्रियानो. This is the goal itself of the new life. नवीन जीवित क्रमाचा उद्देशच तो आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. We have to understand the goal of the new life. देवाची इच्छा काय आहे. What is the will of God? हालेलुया. देवाची इच्छा काय आहे. What is the will of God? आम्ही नाशापासून सुटावं. We should go away from आम्ही destruction सार्वकालिक जीवनामध्ये आणि प्रवेश करावा. and enter the kingdom of heaven. तो आपला मनोरथ पूर्ण करेल. He will fulfill all our desires. यशाच्या ग्रंथाच्या 53 अध्यायामध्ये तो वचन आहे तो माझा मनोरथ पूर्ण करेल. कुठे आहे ते पहा जरा. 53 अध्यायामध्ये शेवटी असेल ते. ते 11 वचन. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर हा तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक 10 वचन.
त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याला ठेचावं असं परमेश्वराच्या मर्जीस आलं. त्याने त्याला पिडिले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण त्याच्या झाल्यावर जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल. तो संतती पाहिल. तो दीर्घायू तो होईल. दीर्घायू होईल. त्याच्या हातून त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. हा त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ काय होईल? सफल होईल. जरा जोरात म्हणा आमेन. Isaiah 53:10. Yet it pleased the Lord to bruise him. He has put him to grief. When you make his soul an offering to sin, he shall see his seed. He shall prolong his days, and the pleasure of the Lord shall prosper in his hand. त्याला ठेचावं असं परमेश्वराच्या मर्जीस आले. It pleased the Lord to bruise him. आणि आम्ही पाहतो त्याने त्याला पिडिले. He put him to grief. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल. When he'll put his soul to offering, he'll तो see the seed. हा तो दीर्घायू होईल. He'll prolong the days of his life. प्रगटीकरणामध्ये येशू म्हणतो मी मेलो होतो पण पहा मी तिसऱ्या दिवशी जिवंत झालो आणि मी युगानुयुगचा जिवंत आहे. In Revelation, Jesus says that I died, but I rose on the third day, and I'm living forever. तो संतती पाहिल. He will prolong the days of his life. तो दीर्घायू होईल. He'll have long life. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. And the pleasure of the Lord shall prosper in his hand. जो मनोरथ देवाचा होता The idea, the plan of God तुमच्या माझ्या तारणाचा, for our salvation, आम्हाला नाशातून सोडवण्याचा, to free us from sin, आम्हाला युगानुयुगचं जिवंतपण देण्याचा, to give us living life for always. तो मनोरथ येशूमध्ये देवाने पूर्ण केलेला आहे. He has fulfilled this plan in Jesus. कारण आम्हाला तारण देण्यासाठी जे काही आणि पित्या येशूकडनं करायचं होते ते सर्व येशूनं पित्याच्या इच्छेप्रमाणे केलेलं आहे. Whatever was need to be done for our salvation, Jesus did it by the will of God. आणि तो आम्ही पाहतो तो माझा मनोरथ पूर्ण करेल, देवाचा मनोरथ त्याच्यातून पूर्ण होईल असं बायबल आम्हाला सांगतं. Bible says that the pleasure of Lord shall be prospered in his hand. सफळ होईल म्हणजे यशस्वी होईल. It will be prospered, आणि तो झालेला आहे. and it is done तो so. मेला, He died, तो पुरला गेला, he was buried, तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. he rose on the third day, त्यानं आपल्या शिष्यांना दर्शन दिलं. he appeared to his तो disciples, तो स्वर्गात घेतला गेला and was आणि resurrected. लवकरच तो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. Very soon he's coming to take us. हालेलुया. तो येत आहे. He is coming. म्हणून आम्ही तो वधस्तंभ समजून घेणं फार गरजेचं आहे. We have to understand the cross. आम्ही लोकांना हेच शिकवतो प्रियानो. This is what we teach people. ज्याप्रमाणे पौल म्हणतो की आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. As Paul says that we preach the Christ that is on the cross. हालेलुया. प्रियानो आम्ही काय करतो? पौल म्हणतो की आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. Paul says that we preach the Christ that was crucified. म्हणजे तो काय करतो? तो परमेश्वराचा मनोरथ पूर्ण करतो. That means he's fulfilling the desire of the Lord. मराठीमध्ये एक सुंदर कविता आहे That's a beautiful poem in आणि Marathi. त्याच्यामध्ये त्यांनी त्या कवीने लिहिलेला आहे. It's written, दुप्पटीनं देत असे जो ज्ञान आपण घेतलेले, the one who gives double knowledge, तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. he remember that he will. एवढं लक्षात ठेवा. तो गुरुचे पांग फेडी मराठीत मी त्याला ट्रान्सलेशन करते असं बोलतो. त्याच्यामध्ये असं लिहिलंय, दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. Remember, the one who has double knowledge will do good for his teacher. आता गुरुचं पांग फेडणं म्हणजे काय आहे? What does it mean? पांग फेडणं या शब्दाचा अर्थ आहे मनोरथ पूर्ण करणं आहे. It means fulfilling the desire. म्हणजे देवानं आम्हाला ज्ञान दिलेलं आहे, The knowledge that God gave जे us, वधस्तंभाविषयी देवानं आम्हाला शिकवलेलं आहे. the teaching of the cross. ज्यावेळेस तुमचा पालक या नात्याने मी तुम्हाला ते दुप्पटीनं देत असतो. When I'm giving you twice the portion, मी गुरुचे पांग फेडतो. I am doing a good deed. म्हणजे मी काय करतो? What am I doing? मी माझ्या गुरुचा मनोरथ पूर्ण करतो. आमेन. हालेलुया. I am fulfilling the desire of my teacher. आता येशून आपला देह वधस्तंभावर दिला. Jesus gave his life and body on the cross. वधावयाचा कोकरा म्हणून तो अर्पण झाला. He sacrificed himself as a blemished तो त्या lamb. ठिकाणी वधला गेला. He was died. तो तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला मरणातून. He rose on the third day. आणि त्या आणि मरणानं पुनरुत्थानानं पुनरुत्थानानं आम्ही पाहतो त्याचा परमेश्वराचा मनोरथ सफल झाला. By his death, his burial, and his resurrection, the desire of the God was fulfilled. आता बायबल सांगतं, Bible says, तारण प्राप्त होत असलेल्या लोकांसाठी वधस्तंभाचं शिक्षण हे सामर्थ्याचं आहे.
The people who receive salvation for them for the teaching of the cross is a power. आता आम्ही ते शिक्षण देवानं आम्हाला दिलं. God is giving us the teaching. येशूने आपला देह देऊन तो मनोरथ पूर्ण केला. Jesus fulfilled by giving his life. आता ते तारणाचं शिक्षण देवानं आम्हाला दिलं. Now God gave us the teaching of त्याच्या salvation. वचनाच्या सेवेसाठी आम्हाला वेगळं केलं. He kept us away from the world for his त्या- service. त्यानं आपला देह देऊन मनोरथ पूर्ण केला पित्याचा. He fulfilled the desire by giving his body. आता आम्ही वचनाची सेवा करणारे प्रत्येक सेवक आम्ही काय करतो, जे ज्ञान देवानं दिलंय ते आम्ही दुपटीनं लोकांना देतो. आणि आता आमच्यामधून देवाचा मनोरथ आम्ही पूर्ण करतो देवाच्या कृपेनं, आत्म्याच्या प्रेरणेनं. हालेलुया. हा. We people who preach the word, we give the double portion of what God has given and fulfill his desire. मग वचनाची सेवा करणाऱ्यांनो लक्षात ठेवा आम्ही काय करत आहोत. All who preach the word, listen what you're doing. मी फार मोठा वक्ता आहे नाही, It doesn't mean I'm a big preacher. मी त्या भावनेने लोकांसमोर जात नाही. I don't go by that attitude in front of आम्ही people. कोण आहोत वक्ते प्रियानो. Who are we? आणि देवाचं वचन समजून घेण्यात की कुणाला ती बुद्धी आहे प्रियानो. Who has that much of wisdom to understand the word of God? ते वचन प्रगट करणारा एकच आहे, देवाचा आत्मा आहे. It's just the Holy Spirit who reveals the word. कारण तो बायबल पवित्र शास्त्राचा ऑथर आहे. Because he is the author of the scripture. आम्ही केवळ माध्यम आहोत. We are just the medium. आणि ते देवाचं वचन देवाच्या लोकांपर्यंत आम्ही घेऊन येतो, म्हणजे आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही येतो प्रियानो. We bring the word by the inspiration of the Holy Spirit. म्हणजे खऱ्या अर्थानं देवाचा आत्मा शिकवत आहे. It's the Holy Spirit indeed who teaches. अभिषेक तुम्हाला शिकवतो. The anointing teaches you. म्हणजे काय होतं, What does that mean? म्हणजे देवाचा आत्मा आपल्या गुरुचे पांग फेडतो त्याच्या भक्तांच्या द्वारे. हालेलुया. That means the servant is doing a good deed by fulfilling the desire of God. लक्षात येते का सगळ्यांना? हालेलुया. कारण येशू काय म्हणतो, पहा मी जातो आणि तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवतो, तो तुमचा तो कैवारी तुमचा आत्मा आहे, तो तुम्हाला काय करेल, पूर्ण सत्यामध्ये घेऊन जाईल. हालेलुया. The Holy Spirit is the helper who will take you in complete truth. हा, तो आपल्या ज्ञानानं न्याय करणार आहे प्रियानो. He will judge by the wisdom. म्हणून त्या वधस्तंभाच्या शिक्षणाकडे आम्ही यावं प्रियानो. We have to come to the teaching of cross. आमचं आणि प्रभूची इच्छा काय ते आम्ही समजून घ्यावं. We have to understand the will of God. आमचं आणि पुन्हा एकदा सांगतो, आमचा नवीन जीवित क्रम त्या वधस्तंभाशी केंद्रित आहे आणि केंद्रस्थानी आहे. A new routine is centered to the cross. आणि म्हणून प्रियानो आम्ही लक्ष द्यावं प्रियानो. We have to pay attention. आम्ही संदेश आम्ही पाहतो, We see prophets. संदेश ऐकतो, संदेश येणारे संदेश, प्रॉफिटिक मिनिस्ट्री. We hear about the prophetic ministries. पण प्रॉफिटिक मिनिस्ट्री म्हणजे काय, संदेश म्हणजे काय, What does a prophet or prophetic ministry mean? संदेश देणारा. They give the message. संदेश म्हणजे काय, What does a message mean? निरोप देणं. It is निरोप म्हणजे आपण काय म्हणतो, it's a message. हा निरोप देणं It's a message किंवा बातमी देणं आहे. or a news. हालेलुया. आणि संदेशाचं काम जे होतं ते कान उघडणी करणं होतं लोकांचं. The actual work of the prophet was to open the ears of people. ख्रिस्त पूर्व जर आम्ही पाहिलं तर आम्ही पाहतो 500 वर्ष अगोदर तो संपूर्ण काळ संदेशांचा होता. If we see 500 years before Christ, the entire time belonged to prophets. त्याच्यानंतर आम्ही पाहतो योहान आला, तो प्रगट झाला. And then John came. पण त्याच्या अगोदर जे काय होतं ते संदेश त्याचा काळ होता प्रियानो. But everything before that was about the prophets. संदेश The prophets. आणि दृष्टी असं बायबल मध्ये शब्द केलेला आहे. दृष्टी म्हणजे पाहणारा. त्याच्यात And the one who sees. दुसरे राजांचं पुस्तक 13वा अध्याय 17 वचन किंवा 17 अध्याय 13 वचन काहीतरी बघा बरं. राजे 2 राजे 13 17 किंवा 17 13. पहिलं 13 17 वाचा बरं. 13-17 मध्ये नाही. पण त्याच्यामध्ये नाही. मग 17 13 मध्ये बघा. हो 17-13 आहे. 17 13. तर राजांचं दुसरं पुस्तक 17वा अध्याय आणि त्याचं 13 वचन वाचा. तरी परमेश्वराने तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे सर्व संदेश व द्रष्टे व द्रष्टे यांच्याद्वारे यांच्याद्वारे इस्रायल व यहुदा यास बजावून सांगितले होते की इस्रायल व यहुदा यास बजावून सांगितले होते की तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुम्ही तुमच्या पूर्वजास जे सगळे धर्मशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे यांच्या हाती तुम्हाकडे पाठविले होते त्यास अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावे. 2 Kings 17:13.
Yet the Lord testify against Israel and against Judah by all his prophets, every seer, saying, प्रॉफिट आणि काय तिथं लिहिलंय? Turn from your evil ways and keep my commandments and my statutes according to all law which I commanded your father and which I sent to you by my servant the prophets. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, The word says, तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे व द्रष्टे, all the prophets and every seer, तिथं काय लिहिलं बघा, संदेष्टे prophets, आणि द्रष्टे. and the one who sees. आता त्याच्यामध्ये दोन भाग आहेत बघा. There are two portions. आम्हाला वाटतं संदेष्टा प्रॉफिट म्हणजे भविष्यवाणी करणारा. We think that prophet means the one who says the future. भविष्यवाणी करणाऱ्याचा मुख्य स्वभाव काय असतो, त्याच्यामध्ये काय टॅलेंट असतं, What is the main talent of the one who तो prophesies? पुढचं पाहतो Who tells about the future. आणि मग तो सांगतो. And he tells. पण इथं काय लिहिलेलं आहे, Here it says, इथं पाहणाऱ्याला द्रष्टे शब्द वापरलेला आहे it's about the one who sees. आणि संदेश देणाऱ्याला संदेष्टा म्हटलेला आहे. And the one who gives message is the prophet. म्हणजे संदेशाचं काम काय आहे, The work of the prophet संदेश देणं, to give the message, देवाचा निरोप देणं, to bring the message of God, देवाची बातमी देणं. to tell the news of God. संदेशांचं मूळ काम जर काय असेल, The main work of the prophets तर लोकांच्या नैतिक आणि आध्यात्मिक जीवनाची काळजी घेणं. to take care of their spiritual lives. हालेलुया, जरा जोरात म्हणा हालेलुया. मग भविष्य बघायला जाऊ नका कुठल्या संदेश, त्याकडे प्रॉफिटिक मिनिस्ट्री. हाल काय सांगतोय मी, कारण बायबल आम्हाला सांगतं Bible says, संदेशाचं काम काय आहे, what is the work of the prophet? त्याच्या लोकांच्या किंवा देवाच्या लोकांची नैतिक आणि आध्यात्मिक जीवनाची काळजी घेणं. To look after the life of his people. हालेलुया. आणि आत्ताचे सद्देष्टे स्वतःला म्हणतात, ते म्हणतात नाव आय एम गोइंग टू प्रॉफिस आहे. काय म्हणतात मी तुम्हाला भविष्यवाणी करतो. काय काय कसं शब्द इंग्लिशमध्ये, आय एम गोइंग टू प्रॉफिस आहे. हा The prophet said that now I will be prophesying. म्हणजे मी तुमच्यासाठी काय करतो, भविष्यवाणी करतो. He says that I will be prophesying. प्रॉफिस म्हणजे संदेशाच म्हटले ना मराठीमध्ये, तो संदेशाचा. It means prophet. पण आता या ठिकाणं काय सांगितलंय, What it says here, होणाऱ्या गोष्टी देवाच्या ज्या आहेत the things of the God to come, त्या गोष्टी दृष्टी पाहतात, those things the seer will see, किंवा ज्या गोष्टी पुढे होणार आहेत the things that will happen further, त्या गोष्टी देव आपल्या संदेशांना सांगतो. God will tell his prophets. आणि तो म्हणतो जा संदेश लोकांची कान उघडणी कर, And he says, go and tell the people. जा त्यांच्या चुकीच्या मार्गातून त्याला बाहेर काढ. Bring them out of their wrong ways. म्हणजे देव संदेशाला सांगतो की पुढे काय हे होणार आहे, God will tell his prophet what's going to happen next. आणि मग त्या गोष्टी तो सांगतो. He will tell those things. आणि द्रष्टे काय आहेत, And the seer, त्यांनी ते पाहत असतात, पुढील गोष्टी त्या पाहतात, ती त्यांच्यावर कृपा आहे किंवा ते त्यांच्यासाठी गिफ्ट आहे. they will see that there is grace in the coming times. दोन गोष्टी सगळ्या व्यवस्थित लक्षात घ्या. Remember these things. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतो पहा, बाप्तिस्म्यांचे, हातवर ठेवण्याचे ज्या ज्या गोष्टी आहेत, त्याचा पुन्हा पाया घालू नका. सुनीता सिस्टर वाचा इब्रिकराचं पत्र 6वा अध्याय. आणि तुमचं तिथं राहा, तुम्ही तिथंच थांबा शशिकांत राहा. यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटानं प्रयत्न करू. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आमचं आध्यात्मिक जीवन आणि वधस्तंभाच्या केंद्रस्थानी आम्हाला प्रौढतेप्रत जाण्याचा नेटानं प्रयत्न करायचा आहे. पुढे काय लिहिलं, निर्जीव कर्मांचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्याचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण, हा पाया आपण पुन्हा घालू नये. हालेलुया. स्पष्ट शब्दात तिथं सांगितलेलं आहे, हा पाया आपण पुन्हा घालू नये. बाप्तिस्म्याचे, हात वर ठेवण्याचे, मृतांचे पुनरुत्थान, सार्वकालिक न्याय, याचा पाया पुन्हा घालायचा नाही. पण आता स्वतःला संदेष्टे म्हणवणारे लोक आम्ही पाहतो, परत याचा पाया घालायला लागलेले आहेत.
There are still prophets who are laying foundation of baptism again. नव्या करारामध्ये संदेशाचा उल्लेख असाच केलेला आहे. This is how it is mentioned about the prophet in the New Testament. धर्मशास्त्राप्रमाणे संदेश त्याने असं सांगितलं. It is by the scripture that this is what the prophet says. नव्या करारामध्ये तसं नाही प्रियानो. It's not likewise in the New इथं Testament. पाया घातलेला आहे. The foundation is already laid. तो त्याच्यामध्ये आम्हाला चालायचा आहे. We have to walk in it. त्याच्यामध्ये नेटाने आम्हाला प्रौढतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. We have to strive to attain it. हालेलुया. पण बाप्तिस्म्याचं परत वेगळं शिक्षण काय देण्याची गरज नाही प्रियानो. There is no need to have a new teaching about baptism. त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. There are a lot of things in फक्त it. येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्यायचा. Baptism in the name of मग पिता Jesus. पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. Baptism in the name of Lord Father. बाप्तिस्माचा खरा अर्थ सोडलाय. त्या बाप्तिस्मा म्हणजे बुडवणे आहे. The meaning of baptism is to immerse, पण आम्ही शिंपडून बाप्तिस्मा करतो but there's sprinkling, आणि पुन्हा तो पाया नव्यानं आम्ही घालतो प्रियानो. and we lay a new जे foundation. देवानं सांगितलेलं नाही. It's not by God. हालेलुया. जरा जोरात म्हणावं हालेलुया. प्रौढतेपर्यंत जा. मस्त स्थिर राहा विश्वासामध्ये. Be stable and steady in faith. प्रियानो हे जे मीडिया आहे ना काय म्हणतात त्याला सोशल मीडिया का काय म्हणतात युट्यूब वगैरे सोशल मीडियाचं. प्रियानो याच्यामध्ये जर आम्ही पाहिलं If we see in the social media, आपला मूळ विषय काय माहिती का आता ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे परिणाम आम्हाला बघायचे आहेत. we are looking at the results of the new life or resurrection of पण Christ. त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगत आहे. I'll give you a backdrop little bit. हालेलुया. आता हा अभ्यास फार मोठा चालणार आहे. It's going to last long. नीट लक्ष देऊन ऐका Pay attention आणि दर रविवारी चर्चला या वेळेवर म्हणजे तुम्हाला समजेल. and come every Sunday so you'll understand. हालेलुया. आणि मी पाहतो बायबल मला सांगतं Bible says हा मीडिया जो आहे सोशल मीडिया चांगला प्रभावी आहे. the social media is quite influential. सोशल मीडियाचं एक फार चांगली गोष्ट आहे एक वाईट गोष्ट पण आहे. There's a good and a bad thing about it. त्याच्यामध्ये काय करतो प्रत्येक जण स्वतःला काहीतरी वेगळं माहिती किंवा वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. Everyone tries to show themselves in a different and a unique ते way, आध्यात्मिक दृष्ट्या गोष्टीमध्ये पण तसंच आहे आणि बाकीच्या गोष्टीमध्ये पण तसंच आहे. be it spiritual or other things. आता एखाद्या डॉक्टरांनी जर सांगितलं If a doctor says दूध पिण्याचे फायदे the advantages of drinking milk, मग दूध कुठलं म्हशीचं प्यायचं का गाईचं प्यायचं which milk to drink, का उंटाचं प्यायचं कशाचं प्यायचं तो भाग वेगळा आहे. it's a different thing of which milk to drink. मग दूध सकाळी प्यायचं संध्याकाळी प्यायचं का रात्री प्यायचं. Should you drink the milk in the morning or at night? आता ते वयोमानाप्रमाणे त्या आपण गोष्टी वेगवेगळ्या आहेत. It's different according to the age. आता हे सगळं ते डॉक्टर ते सगळं सांगत असतात. Doctor says this. आणि प्रकृतीच्या मादने किंवा तब्येतीसाठी दूध चांगलं आहे. He says that it's good for the nourishment of the body. मग लगेच दुसरं एक कोणतरी त्या मीडियावर येतो. Another person comes on the social media. तुम्ही दूध पिताय का. Are you drinking milk? सावधान. Be careful. आहे की नाही असंच आहे की नाही. लगेच दुसरा कसा आहे तो दूध पिताय का सावधान. Are you drinking milk? Be दूध careful. कुणासाठी घातक आहे. For whom is milk dangerous? आता दूध पिल्यानंतर ज्यांना मळमळतं त्यांना घातक आहे. The one who feel nauseous, आहेत it's असे not good बरेच for them. असे बरेच लोक आहेत. There are people. पण दूध पिऊन ज्यांना तरतरी त्याला चांगला आहे तो ज्याचा त्याचा प्रकृतीचा प्रश्न आहे. Some people feel energetic and it's according to people. पण मीडियाविषयी मी तुम्हाला सांगतो प्रिया. I want to tell about social मग इथं media. अशा प्रत्येक जण येतात प्रियानो. So everyone comes. हे करा डायबिटीस निघून जाईल. Do this, your diabetes ते will go करा away. औषध तुम्ही विसरून जाल. Do this, your medicines will go away. डॉक्टरांकडे गेलं तर मी सांगतो तोपर्यंत औषध बंद करायचं नाही डॉक्टर म्हणतात. Go to doctor until then your medicines will go away. हालेलुया. Hallelujah. तसंच प्रियानो तुमच्या स्पिरिच्युअल क्षेत्रामध्ये आणि मीडिया जो आहे तो असाच आहे प्रियानो. That is how your media is in the spiritual area. पुन्हा पाया घालतात ते प्रियानो. They're trying to lay a new foundation. मला कसं माहित आहे. See how I know. मला कसं सगळं माहित आहे. See how I know everything. मग एखाद्या सेवकाची जाहिरात येते. There is a news of a servant. या तारखेला या वेळेस तुम्ही आणि युट्यूबवर किंवा ऑनलाईन तुम्ही या At this time, come online on YouTube. आणि प्रभू भोजनाविषयी एक प्रभावी संदेश देणार आहेत पासं. I'm going to give a powerful message about the communion. आतापर्यंत तुम्ही असा संदेश ऐकलाच नाही. You will not have heard this message till date. अशी वाचले की ना तुम्ही. आहे का हो की नाही. हात वर करा जरा. काय म्हणणार ते. What will they say? असा मेसेज तुम्ही ऐकलाच नाही. You might have not heard about this message. मग याच्या अगोदर आमचे आजोबा आमचे पणजोबा आमच्या अगोदरच्या पिढ्या जे वर्ष पिढ्यान पिढ्या प्रभुभोजन घेत होते काय नरकात गेले का.
The people who were before us who took communion, what about them? अहो त्याच्यामध्ये असा संदेश तुम्ही ऐकला नाही काय त्याच्यामध्ये तुम्हाला देवानं ते गोज पवित्र आत्म्याच्या आधारे प्रगट केलंय उघड उघड प्रदर्शन केलंय हालेलुया का लपून प्रदर्शन केलंय येशूने लपून प्रदर्शन केलंय का आम्हाला प्रतिकूल असणारा विधीचा दस्तऐवज त्यांनी वधस्तंभावर खिळून रद्द केला आणि त्याचं उघड उघड प्रदर्शन केलेलं आहे God has already revealed the word to us by Jesus on the cross, and it is very clear and very open. मग सोशल मीडियावर सेवक येतो आणि असा संदेश प्रभुभोजनाच्या विधीवर तुम्ही आतापर्यंत ऐकलाच नाही And someone comes on social media and says, you might have not heard this message till date. मग हे सांगायचं कारण काय सगळ्यांनी सगळं सोडायचं आणि तिथं जाऊन बसायचं So everyone should leave their work and sit there. हालेलुया आणि प्रियानो अशा ह्याला प्रभावाला लोक बळी पडतात विश्वासधारे वर्षानुवर्षीचे विश्वासधारे असून सुद्धा ते बळी पडतात प्रियानो The long believers fall prey to such an influence. कारण सत्य जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही They've never tried to know the truth. किंवा जो माझा नवीन जीवितक्रम कशाच्या केंद्रस्थानी तेच मी अजून ओळखलं नाही प्रियानो They might have not understood the new life, the center of it. मग हा गोंधळ होतो प्रियानो And there is this confusion again. हालेलुया तुम्हाला तुमच्या संदेशाची जाहिरात करायची गरज नाही तुम्हाला जाहिरातीसाठी ठेवलेलं नाही देवानं God has not kept you for advertisement. निवडले लोक बरोबर त्यावेळेला त्या ठिकाणी येणारच आहेत The chosen will come at the right time. हालेलुया कारण देवाची जी सिस्टीम आहे ती अतिशय प्रभावी आहे प्रिया The system of God is very influential. तो बरोबर निवडलेले लोक त्या ठिकाणी येणार म्हणजे येणारच The chosen people will come at the right time. हालेलुया म्हणून आम्ही पाहतो की आम्ही पुन्हा तो पाया घालायचा प्रयत्न करतो We try to lay that foundation again. संदेश म्हणजे भविष्यवाणी Prophet means future. या मी तुमच्यावर भविष्यवाणी करत आहे Come, I'll prophesy. तुम्हाला तुमचा व्हिसा मिळत आहे You will get the visa. या देशांचा व्हिसा तुम्हाला मिळत आहे Visa for so many जा countries. मजा करा Go आणि डॉलर मध्ये मला उपकार स्तुतीचं दान पाठवा and send me money in dollars. हालेलुया हे संदेश प्रियानो These are the messages. संदेष्टा संदेश देतो A prophet gives message. तो कान उघाडणी करतो He reveals the things. होणाऱ्या भावी गोष्टी देवानं ज्या सांगितल्या त्या लोकांना तो सांगतो He tells about things of future. तुम्ही जर असं वागलात तर तुम्हाला देवाचे आशीर्वाद आहे If you behave like this, you have blessings of God. हालेलुया आणि संदेशाचं पुन्हा एकदा असतं, प्रमुख त्याची ड्युटी आहे की देवाच्या लोकांशी नैतिक आणि आत्मिक गोष्टीची काळजी घेणं आमेन म्हणा The main duty of a prophet is take care of the people of God. हालेलुया म्हणून तरी परमेश्वराने सर्व संदेश किंवा द्रष्टे All the ते 17 13 all the prophets and seers. आणि आम्ही पाहतो या ठिकाणी संदेश ते सांगितलेला आहे It's about the prophets. म्हणजे काय झालं परमेश्वराने सर्व संदेश आणि द्रष्टे म्हणजे संदेश देणारे आणि पाहणारे यांच्याद्वारे इस्रायल व यहुदा यास बजावून सांगितले आहे It's told to the Judah about the prophets and all the people who see. बजावून सांगितले होते They were told. म्हणजे संदेश देणाऱ्याने बजावून सांगितलेला आहे It was testified by the prophet, आणि पाहणाऱ्याने ते पाहून तुम्हाला बजावून सांगितलेलं आहे and the one who sees had testified also. तुमच्या पूर्वराज्य सगळे धर्मशास्त्र मी विहित करून All the commandments and statutes of the people of old, माझे सेवक संदेश ते शेवट I sent you by my servants and prophets. आणि त्यांच्या हाती तुम्हाकडे पाठविले होते I sent you by them. त्यास अनुसरून According to that, माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावे keep my commandments and my statutes. हालेलुया आणि मग ते आज्ञा आणि ते नियम तुम्ही जर पाळले If you obey the law, तर डोळ्यांनी पाहिलं नाही if you've not heard, कानानं ऐकलं नाही what you've not seen, तुमच्या मनात देखील झालं नाही and what has not crossed your mind, अशा अद्भुत गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे जोरात म्हणा आमेन you will experience such marvelous things. म्हणून आम्ही पाहतो देवाचं वचन सांगणं
telling the word of God. आमची प्रतिमा उंचावण्यासाठी नाही, It's not for glorifying मी किती ourselves, भारी बोलतो त्याच्यासाठी नाही, not for telling how beautifully I आम्ही speak. आम्ही जे बोलतो Whatever we speak, आम्ही आमच्या गुरुचे पांग फेडतो. it is for the glory of our पण God. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं Bible says, संदेश देणारा आणि ऐकणारा आणि संदेश देणारा दोन्ही एकाच आशीर्वादाचे वाटेकरी आहे. the one who gives and the one who receives the word are the partakers of the same blessing. हालेलुया. बाप्तिस्मा म्हणजे काय आहे प्रियानो? What is in baptism? बाप्तिस्मा म्हणजे ख्रिस्ताच्या मरणाशी आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी संयुक्त होणे. It is about becoming one with the death, the resurrection of रोमकराच्या God. पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे प्रियानो. कारण ज्यावेळेस आम्ही पापी आहोत, आम्ही ज्यावेळेस पापाला मरतो, When we die to sin, म्हणजे ज्यावेळेस मी माझा पापाचा पश्चाताप करतो, माझं पाप कबूल करून सोडून देतो, मी पापाला मेलो. when I repent and leave my sin, that means I'm dead to sin. ज्याप्रमाणे येशू आमच्या पापांसाठी मरण पावला, The way Jesus died for our sins, मेला म्हटल्यानंतर त्याला पूर्ण आलेला आहे. if there is death, there is burial. मग येशूला कबरेमध्ये ठेवलं He was kept in a tomb. आणि तिसऱ्या दिवशी पित्याच्या गौरवानं तो मरणातून तो जिवंत झाला. On the third day, he rose from death. आम्ही त्यानंतर मी पाहतो, ज्यास आम्ही आमचा पापांचा पश्चाताप करतो, When we repent for our sins, आम्ही पापाला मरतो. we die to sin. म्हणजे आता माझं जुनं पण मेलेलं आहे. The old of me is gone. मग पापाला जर मी मेलो, If I'm dead to sin, त्याला पुरायला पाहिजे की नाही? should I be buried? हो का नाही? का पाणी शिंपडून टाकायला पाहिजे? नाही, पुरायला पाहिजे. मग काय करतो पालक? तुम्हाला पाण्यामध्ये बुडवतो. That means your pastor buries you, as in immerses you in water. म्हणजे ख्रिस्त मेला, तो पुरला गेला. Jesus died and he was buried. तुम्ही पापाला मेले, तुम्ही पाण्यामध्ये बुडवले गेले. When you were died, you were buried in water. येशू तिसऱ्या दिवशी पित्याच्या गौरवाने जिवंत झाला On the third day, Jesus rose. आणि तुम्हाला पाण्यातून वर काढतो, त्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी संयुक्त झाला. As you're brought out of water, you become one with Jesus. म्हणजे जीवनाच्या नाविन्यात प्रवेश केला. You entered the newness of life. सार्वकालिक जीवनाकडे नव्यानं तुमचा प्रवास चालू झाला. You start your journey toward eternal आणि त्या life. प्रवासाचं केंद्रस्थान काय आहे? The center of this journey वधस्तंभाचं शिक्षण. is the teaching of म्हणून cross. वधस्तंभाला शिक्षणाला अनुसरून जेव्हा तुम्ही हा नवीन आध्यात्मिक प्रवास सुरू ठेवता, When you keep your journey according to the teaching of cross, देवाच्या वेळेप्रमाणे तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचता. at the right time of God, you will reach your हालेलुया. destination. त्याच्याप्रमाणे ती बाई सांगते, तुमचं डेस्टिनेशन डाव्या बाजूला आहे, तुमचं डेस्टिनेशन उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. तसं आता त्यावेळेला तो देवाचा आत्मा सांगेल, तुझं डेस्टिनेशन आलंय. हालेलुया. आणि येशू म्हणेल, हा घे माझ्या दासा तुझा जीवनाचा मुकुट, तुझं वतन. हालेलुया. The way you get to know your destination, that's how God is going to take you to your destination at the right time and give you the crown of your life. मग त्याच्यासाठी आम्हाला वधस्तंभ समजला पाहिजे. You need to understand the cross because of that. त्याच्यासाठी आम्हाला ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं मरण, You need to know the death of cross, त्याचं पुरलं जाणं, his burial, त्याचं पुनरुत्थान, his resurrection, आपल्या शिष्यांना दर्शन देणं, appearing to his त्याचं disciples, स्वर्गारोहण, his ascension. या गोष्टीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. You need to pay special attention to त्या it. गोष्टी ज्या तुम्हाला समजतील, When you understand it, त्यावेळेस येणारा येशूचं तुम्हाला ते जे प्रकर्षानं तुम्हाला त्याचं आणि जाणीव होईल प्रियानो. you will understand about the coming of Jesus. कारण येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान कशानं वाचेल? विश्वासानं वाचेल. The one who is to come will come, and my just shall live by faith. हा, मग आता येऊयात आपल्या गोष्टीकडं. अजून बराच होतं प्रस्थाना, पण आता जाऊ द्या. 12:05 कमी. आता आम्ही पाहणार आहोत We are going to see ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचे परिणाम. the results of the resurrection of Christ. हालेलुया. दुप्पटीनं देत असे जो ज्ञान आपण घेतलेले, That twice the knowledge that we take, तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. he will please the God as God desired. आता ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा परिणाम समजून घेण्याच्या अगोदर, Before understanding the results of resurrection, त्याच्या अगोदरच्या महत्वाच्या गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे. let's understand the important things. त्यातली पहिली महत्वाची गोष्ट आहे The first thing, पुनरुत्थानाचे साक्षी. the witness of resurrection. आता साक्षीदार म्हणजे काय? साक्ष म्हणजे काय किंवा साक्षी म्हणजे काय? What does it mean to be a witness? स्वतः पाहणारा किंवा पुरावा.
the one who sees it and proves. आता ख्रिस्त ज्या ठिकाणी वधस्तंभावर उघड उघड प्रदर्शन केलेलं आहे The way Jesus was on the cross openly, त्याचं छळ होणं किंवा वधस्तंभावर आणि त्याचं टांग persecuted or being on the cross, त्याचं मरण सोसणं him bearing the death, त्याला कबरेमध्ये ठेवणं him being in the tomb, या सर्व गोष्टी सगळ्यांच्या समोर घडलेल्या आहेत अंधारात घडलेल्या नाही हालेलुया this happened very openly in front of everyone, not in the darkness. म्हणून या प्रत्येक गोष्टीला साक्षी आहे So there is witness to everything. प्रत्येक गोष्टीला साक्षीदार आहे There is a witness to ते everything. साक्षीदार आम्ही पाहणार आहोत We're going to look at the witness. म्हणजे आम्हाला ती खात्री पटेल So we will be assured. हालेलुया आता आम्ही देवाचं वचन आणि त्याची साक्षीदार आहे The word is the witness. पुनरुत्थानाचे साक्षी कोण आहे तर पहिले देवाचं वचन The first witness is the word. मग ज्यास आम्ही वधस्तंभाचं शिक्षण घेतो When we learn about the teaching of the cross, वचन जिवंत आहे the word is ते living. सजीव आहे It is living. म्हणजेच त्याने ते पाहिलेलं आहे That means it is seen. ते वचन म्हणजे तो देवाचा शब्द आहे It is the word of आणि God. ज्यानं ते केलेलं आहे The one who's done it, तोच आपल्या शब्द रूपातून तो सांगत आहे and he's telling it from his own words or mouth. देवाचं वचन The word मग of the Lord. ज्यास आम्ही वचन वाचतो वधस्तंभाविषयी When we read about the word, त्यास आम्ही वचनाच्या नजरेतून तो प्रसंग अनुभवत असतो we are trying to experience through the word. वचनाच्या दृष्टीतून आम्ही तो पाहत असतो We are trying to see through the word. साक्षीदार कोण आहे Who's the witness? पहिला साक्षीदार देवाचं वचन आहे The first witness is the word of the Lord. आणि वचन काय आहे What is the word? ते सजीव आहे It's living. ते सतेज आहे It is living. ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे Sharper than a two-edged sword. ते मज्जा सांधे यांना आरपार भेदून जाणार आहे It will go beyond the bone and marrow. त्या मनाच्या भावना कल्पनांचं परीक्षण करणार आहे It will judge and introspect the mind and heart. देवाचं वचन मोलवान आहे The word of God is ते valuable. अति महान आहे It is powerful. का ते मोलवान आहे Why is it valuable? कारण त्या का ते अति महान आहे Why is it precious? कारण देवाच्या मानवाविषयी असलेल्या दैवी योजना देवाचं वचन प्रगट करतं हालेलुया Because the word reveals the plans that God has for us human beings. वधस्तंभावर जे येशूने सहन केलं त्याची साक्ष देवाचं वचन देतं म्हणून ते मोलवान आहे The word testifies what Jesus bore on the cross. That's why it's precious. हालेलुया म्हणून साक्षीदाराला खूप जपलं जातं बघा Witness and the one who testifies म्हणजे is very critical. कुठल्याही घटनेतला जर एखादा साक्षीदार असेल ज्यांनी प्रत्यक्ष ते पाहिलेलं आहे Someone, if a person has seen it, मग जोपर्यंत त्या गोष्टीचा निकाल लागत नाही किंवा न्यायाधीश त्या गोष्टीचा न्याय करत नाही till the time a judgment is not passed, त्या तोपर्यंत त्या साक्षीदाराला फार जपलं जातं the witness is being taken care of. त्याला सांभाळलं जातं He's taken care of. हालेलुया हालेलुया प्रियानो वचन आहे येशूच्या पुनरुत्थानाचं साक्षी आहे The word is the witness of the resurrection of Jesus. म्हणून ते आम्ही आमच्या हृदयामध्ये जपून ठेवलं पाहिजे We have to keep it in our hearts. हालेलुया कारण ते साक्षीदार आहे It is a witness. ते मला उजवी डावीकडे ओढू देत नाही It will not let me go right or पण left. बायबल सांगतं वचनावर विश्वास ठेवण्याची त्रेधा उडणार नाही Bible says that whoever believes will not be mocked. देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्याची फसगत होणार नाही The one who believes the word will not be mocked. देवाचं वचन आम्हाला निराश करणार नाही The word of the God will not make you sad. आणि मग प्रियानो ते वचन आम्ही आमच्या हृदयामध्ये जपून ठेवावं We have to have the word in our hearts. कारण देवाच्या माझ्याविषयीच्या त्या दैवी योजना आहेत त्या वचनाद्वारे देवानं त्या प्रगट केलेल्या आहेत God has revealed the divine plans for me through the word. आणि ते वचनच ती साक्ष आहे प्रियानो The word itself is the witness. म्हणून आम्ही पाहतो पुनरुत्थानाचं साक्षीदार आणि पहिलं आहे देवाचं वचन The first witness is the word. प्रारंभी शब्द होता शब्द देवास होता शब्द देव होता शब्द देही झाला आणि त्यानं आम्हामध्ये वस्ती केली In the beginning was the word was God, and the word was with God, तो- and he was dwelling with us. तो देही झाला म्हणजे काय If he was with us, what does that mean? तो मानव रूप धारण करून आला He became man. आमचं पाप स्वदेही वावतने वधस्तंभावर नेलं He took our sins and went on the तो cross. मेला He died. तो पुरला गेला He was buried तो पुन्हा उठला and was शब्द resurrected. देही झाला The word मग त्या became word. शब्दामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे And the word has the power of resurrection. ते तो शब्दच पुनरुत्थानाचा साक्षी आहे The word itself is a testimony of the resurrection. म्हणून बायबल आम्हाला सांगतं Bible says देवाचं
देवाचं वचन आपल्या हृदपटावर कोरलेलं असावं. Let the word be engraved on your heart. देवाचं वचन आम्ही आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवून ठेवावं. We need to keep the word in our hearts. देवाचं वचन आम्ही सांभाळून ठेवावं. We need to store and keep it safe. त्या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करावं. We have to walk according to the word. हालेलुया. नवीन जीवित क्रमाचा प्रवास ह्या वचनामधून होणं गरजेचं आहे प्रियानो. The journey of the new life should be through the word. तो वचना आणि पुनरुत्थानाचा साक्षी आहे. This is the testimony and the witness of the resurrection. करिंथकराच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो 15वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. पहिले करिंथकराचं पत्र याचा 15वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. तो पुरला गेला. हा धर्मशास्त्राप्रमाणे सॉरी तिसऱ्या वचनापासून वाचा. मला जे सांगण्यात आले मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून दिले. ते मी तुम्हाला सांगून दिले की त्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. तो पुरला गेला. धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी उठविला गेला. 1 Corinthians 15:3 onwards. For I delivered to you first of all that which I also received, that Christ died for our own sins according to the scriptures, and that he was buried, and that he rose again on the third day according to the scriptures. आता या ठिकाणी देवाचा दास म्हणतो धर्मशास्त्राप्रमाणे. According to the holy scripture. याचा अर्थ The meaning, येशूविषयीच्या गोष्टी जुन्या करारामध्ये संदेश त्यांच्याद्वारे प्रगट केलेल्या आहे. the things about Jesus have been released or to the prophets in the old times. मग संदेश त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजेच धर्मशास्त्राप्रमाणे. If it means according to the prophets, it means according to the scriptures. जे दृष्टे त्यांनी ते पाहिलं, The things that they saw, संदेश त्यांनी तो निरोप देवाच्या लोकांना दिला. they brought the message to the people म्हणून या ठिकाणी सांगितलं धर्मशास्त्राप्रमाणे. according to the scriptures. याचा अर्थ ते अगोदर त्याचा उल्लेख झालेला आहे. It is spoken about it previously. त्याच्याविषयी द्रष्ट्यांनी पाहिलेलं आहे. The one who saw had seen before. त्याच्याविषयी संदेश त्यांनी ऐकलेला आहे. They heard about it before. आणि ते देवाच्या लोकांना संदेश त्यांनी विदित केलेला आहे किंवा जाहीर केलेला आहे. And they have revealed it to the people. मग ते समजण्यासाठी For them to आपण understand, पुन्हा जरा यशाच्या ग्रंथाकडे येऊयात. आणि तो जो 53 अध्याय पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण प्रत्येकानं आणि शशिकांत ब्रदर एक वचन वाचतील मी त्याच्या मागे मिळेल, तुम्ही प्रत्येकानं नीट ते ऐकून घ्यायचे. तिथं धर्मशास्त्राप्रमाणे कसं आहे ते तुम्हाला प्रगट होणार आहे किंवा तुम्हाला ते समजणार आहे. प्रत्येकाचं बायबल आहे का? हा काढा यशाचा ग्रंथ 53 अध्याय. ख्रिस्तपूर्व येशू ख्रिस्ताच्या अगोदर 500 वर्ष आणि संदेश त्यांचा तो आणि संदेश ते त्याच्याद्वारे देवानं संदेश दिलेला आहे. it's about the message given by prophets 500 years before Jesus. आणि त्यानंतर बराच काळ मध्ये गेल्यानंतर मग बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रगट झालेला आहे. After that, it was the John the Baptist who was revealed in the desert. मग शेवटच्या जुन्या काळामध्ये शेवटचा जो भाग आहे तो सर्व संदेश त्यांचा आहे प्रियानो. The portion in the Old Testament is all about the prophets. मग तिथं संदेश त्यानं जे सांगितलं यशया संदेश त्यानं येशूविषयी आणि ठिकाणी नीट आपण ऐकूयात. वाचा वधस्तंभाविषयी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विदित केलेल्या. सांगा वाचा. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर वाचा. मग त्यांना फक्त तुम्ही माझ्या मी म्हटलं की परत तुम्ही पुढे वाचा. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे. कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या काही सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला मनुष्याने टाकलेला क्लेशाने व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ
सत्य लेखित आणि आम्ही त्याला मानले आणि नाही. आम्ही त्याला मानले नाही. खरोखर खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे व्याधी त्यानं आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, आमचे क्लेश त्यांनी वाहिले, तरी त्यास ताडण तरी केलेले, त्यास तारण केलेले, देवान त्यावर प्रहार केलेले देवानं त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले, व त्याला पिडिलेले, असे आम्ही त्याला लेखिले. असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता पहा, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल तो झाला, आमच्या प्रधानमुळे घाया झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला आमच्या गेला, दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी आम्हाला शिक्षा शांती देणाऱ्याची शिक्षा त्याच झाली. त्याच झाली. त्याच बसलेल्या फटक्यांनी त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त आम्हा झाले. आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आम्ही प्रत्येकानं आपापला मार्ग धरला होता. आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले, परमेश्वराने त्याचवर लादलं, त्याचे हाल केले, त्याचे हाल हाल केले, तरी त्याने ते सोशिले. तरी त्याने ते सोशिले. आपले तोंड सुद्धा उघडिले आपले नाही. तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरण्याने पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे लोकर कातरण्याने पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडिले नाही. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून त्याचवर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले. व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले. आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. त्याला तारण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुजनांच्या कबरांमध्ये हा, त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमिली होती नेमिली होती. आणि तो मेल्यावर आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली. धर्मांची कबर त्यात प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला त्यांनी नव्हता. काय अधर्म केला नव्हता. त्याच्या मुखात काही कपट त्याच्या नव्हते. मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिजे. तो संतती पाहिजे. तो दीर्घायू होईल. तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान तो पावेल. त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील तो सेवक माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. आपल्या ज्ञानाने ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. बहुतांश निर्दोष ठरविल. त्यांच्या अधर्माचा भार त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर तो घेईल. आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन. तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधात गणू दिले. त्याने आपणास अपराधात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. हालेलुया. आवाज वाढवतो. Isaiah 53, 1 onward. Who has believed our report, and to whom has the arm of the Lord been revealed? For he shall grow up before him as a tender plant, and as a root out of dry ground. He has no form or comeliness. And when we see him, there is no beauty that we should desire him. He is despised and rejected by men, a man of sorrows, acquainted with grief. And we hid, as it were, our faces from him. He was despised, and we did not esteem him. Surely he has borne our grief and carried our sorrows. Yet we esteemed him stricken, smitten by God, and afflicted. But he was wounded for our transgressions, he was bruised for our iniquities. The chastisement for our peace was upon him, and by his stripes we are healed. All we like sheep have gone astray. We have turned everyone to their own way, and the Lord has laid on him the iniquity of us all. He was oppressed and he was afflicted, yet he opened not his mouth. He was led as a lamb to the slaughter, and as a sheep before its shearers is silent, so he opened not his mouth. He was taken from prison and from judgment, and who will declare his generation? For he was cut from the land of the living. For the transgressions of my people he was stricken. And they made his grave with the wicked, but with the rich at his death, because he had no violence, nor was there any deceit in his mouth. Yet it pleased the Lord to bruise him. He has put him to grief. When you make his soul an offering to sin,
He shall see his seed, he shall prolong his days, and the pleasure of the Lord shall prosper in his hand. He shall see the labor of his soul and be satisfied. By his knowledge, my righteousness servant shall be justified by many. For he shall bear their iniquities. Therefore, I will divide him a portion with great. He shall divide the spoil with the strong, because he poured out his soul unto death, and he was numbered with the transgressors. And he bore the sin of many, and he made intercession for the transgressors. पण या ठिकाणी हे जे शास्त्र वचन आहे This portion of the Bible, किंवा ही संदेशाची जी वाणी आहे this voice of the prophet, ती ख्रिस्ताच्या अगोदर 500 वर्ष जवळजवळ ती झालेली आहे. it had become 500 years before Jesus. म्हणजे तो शास्त्रलेख आहे. It is the scripture. ते संदेशांनी जे लिहिलं तो धर्मशास्त्र आहे प्रियानो. The prophet that wrote it is the scripture. आणि म्हणून या ठिकाणी देवाचा दास उल्लेख करत आहे, The servant is telling, मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून दिले. I am telling you what I have been told. आता त्याला जे सांगण्यात आलं What he had been told, कशाच्या द्वारे सांगण्यात आलं? how was he told? धर्मशास्त्रानुसार, Through the religious scripture, शास्त्रलेखाप्रमाणे. according to the law. म्हणून या ठिकाणी संदेशाने जे जे लिहिलेलं आहे Whatever has been written, ते धर्मशास्त्राप्रमाणे म्हटलं जातं it is according to the scripture. किंवा त्याला तो शास्त्रलेख म्हटला जातो. It is again according to the scripture. जे पुढे होणार आहे Whatever is going to happen, त्याच्या अगोदर त्यांनी विधित केलेलं आहे. he has revealed it quite before. द्रष्ट्यांनी ते पाहिलेलं आहे. They have seen it. संदेशांनी तो संदेश दिलेला आहे. The prophet has given the message अशा रीतीने दिलेला आहे in a way. की ते होणार आहे असं नाही, It's not that it's not ते going to happen. झालेलं आहे. It has been done. आम्हासाठी बाल जन्मला, For us a child is born. आम्हाला पुत्र दिला. For us a son is असं given. यशया संदेशा म्हणतो. Isaiah says, त्यास येशू जन्मला होता का? was Jesus born back होता का? then? नाही. No. पण धर्मशास्त्राप्रमाणे According to the scripture, येशूचा जन्म झाला. Jesus was born. म्हणजे काय? What does that mean? संदेशाने सांगितलं देवाच्या आज्ञेप्रमाणे. The prophet said according to the word of God. द्रष्ट्यांनी ते पाहिलं, ते जाहीर केलं. The seers saw and they proclaimed. आणि नंतर मी पाहतो मध्ये 500 वर्षाचा काळ गेला. And there was a span of 500 years. योहान प्रगट झाला. John came. मग येशूच्या जन्मानंतर ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्या सगळं तुम्हाला माहित आहे. You know all the things that happened after the birth of Jesus. मग जे काही वधस्तंभाविषयी सांगितलेलं आहे, Everything about the cross. जे काही मरणाविषयी पुनरुत्थानाविषयी सांगितलेलं आहे, Everything about death and त्या resurrection. सर्व गोष्टी धर्मशास्त्राप्रमाणे आहे. It is according to the scripture. आणि धर्मशास्त्र काळ्या दगडावरची रे Scripture is something that cannot go away, बदलता येत नाही. cannot be changed. धर्मशास्त्राप्रमाणे According to the scripture, मला जे सांगण्यात आले what I've been ते told, मी तुम्हाला सांगून दिले. I am telling you. त्यापैकी According to that, जे काय सांगितलं whatever's been ते told, मी तुम्हाला सांगून दिले. I've told you. त्यापैकी मुख्य, The main, हालेलुया, म्हणजे संपूर्ण पवित्र शास्त्र उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत सर्वात मुख्य सेंटर ऑफ अट्रॅक्शन वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. देवाला धन्यवाद द्या प्रियानो, give thanks to God ज्यानं आमची आठवण केली आणि आमच्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया. who remembered us and gave his only begotten son for us. आम्हा पाप्यांसाठी त्यानं आपला प्रिय पुत्र निर्दोष छोकरा त्या वधस्तंभावर दिला. प्रिया, For us sinners, he gave the unblemished lamb on the cross for त्याचा us. उल्लेख जुन्या करारामध्ये आम्हाला आढळतो. We see about it in the Old Testament, संदेशांच्या पुस्तकामध्ये आम्हाला आढळतो. in the books of the आणि prophets. तो सर्व संदेशांचा संदर्भ आम्ही पाहिला We saw the reference of the की prophets. त्याला धर्मशास्त्र म्हटलेलं आहे, It has been called the त्याला scripture. शास्त्रलेख म्हटलेला आहे. The scripture. मग त्यापैकी मुख्य हे की The main thing, धर्मशास्त्राप्रमाणे according to the scripture, ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. Jesus died for our sins. तो पुरला गेला He buried आणि धर्मशास्त्राप्रमाणे according to the scripture, म्हणजे भविष्यवाणी केल्याप्रमाणे, according to the prophecy. म्हणजे आगाऊ ते घोषित केल्याप्रमाणे It was already told before. तिसऱ्या दिवशी पुन्हा
उठविला गेला. He rose on the third day. हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया. हे सर्व तो धर्मशास्त्राचा पुरावा किंवा आधार घेऊन तो आम्हाला सांगत आहे. Everything is on the basis of the scripture. म्हणून ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा पहिला महत्वाचा मुख्य साक्षीदार कोण आहे? देवाचं वचन, धर्म, शास्त्र. हालेलुया. The first and important witness of the resurrection is the word. आणि तेच धर्मशास्त्राप्रमाणे आज देवाचा आत्मा आम्हाला जाहीर करतो The same scripture tells me today, की येशूच्या रक्तानं by the blood of Jesus, धर्मशास्त्राप्रमाणे जे काही घडलं, whatever has happened, जे काही रक्त the सांडलं, blood that was shed, त्या रक्तानं by that blood, तुम्ही नीतिमान ठरलेले आहात. हालेलुया. जरा टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. म्हणून आम्ही म्हणतो परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. अनुभवानं आम्ही म्हणतो आमचा परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. हालेलुया. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी आपण पाहूयात प्रियानो. एक लक्षात ठेवा, आत्मिक नवीन जीवित क्रम, त्या नवीन जीवित क्रमाचं केंद्रस्थान वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त आहे, वधस्तंभाचं शिक्षण आहे. हालेलुया. यस, आपल्या जागेवर उठून उभं राहूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड.